बहरलेलं असतं तर तो अनुभव चैतसिक सौमनस्य वेदनेचा अनुभव असतो आणि दुर्मन असतं, कधी व्याकुळ असतं, कधी बेचैन असतं चित्त. तेव्हा या चैतसिक वेदना या गौरमनस्य वेदना म्हणून ओळखायच्या. मनाचा स्कंद आहे जो अनुभवन करणारा. सुखावेदना किती प्रिय असतात, दुःखावेदना किती अप्रिय असतात आणि अदुःखा असुखा वेदना या प्रियही असत नाही आणि अप्रियही असत नाही. म्हणजे ते दुःखदही असत नाही आणि सुखदही असत नाही, म्हणून त्याला अदुःखा असुखा वेदना म्हटल्या जातात. याला तरंग म्हणतात ना, धारा प्रवाह म्हणतात. म्हणजे दुःखद वेदना एवढ्या वेगानं तुटते ती सुखद वेदनेमध्ये परिवर्तित होते आणि दुःखद वेदना एवढ्या वेगानं तुटून ती सुखद वेदनेमध्ये परिवर्तित होते. त्यामुळे दुःखही नाही सुखही नाही, अदुःखा असुखा संवेदना म्हणतात. ज्याला धारा प्रवाहाचा म्हणतो ना, अशा वेळेला दारुड्या माणूस का दारू पिऊन नालीत पडला, पुत्र त्याच्या तोंडात मुतच राहिलं तरी त्याला चेतना नसते, भान नसते, एवढा बेहोशी असतो. तसा आपल्या सगळ्यात ढिकुणी उपासक वा उपासिका असतो. बरं, अशा वेदना धारा प्रवाहाच्या सुरू झाल्या तर आपण मग मस्त होतो आणि लांब लांब शिबिर करणारे देखील मग वा छान मस्त सुंदर आणि आपलं चित्त भोक्ता भावामध्ये रमण करायला लागतं अगदी सहजपणे. कारण भोक्ता भावातल्या या संवेदना अशा अदुःखा असुखा संवेदना म्हणतात. याला धारा प्रवाह म्हणतात. धारा प्रवाह येऊ दे, मस्त बरं वाटतं. दारुडे माणूस दारूच्या नशेत जसा गुंग होऊन जातो तसा साधं ढिकुणी उपासक वा उपासिका त्या गुंगीत फसतो. त्याचं रसास्वादन अजिबात करायचं नाही. रसास्वादन करणं म्हणजे प्रतिक्रिया करणं होय. मनाचा संखारा जो स्कंद आहे तो अजिबात आपल्याला आपला असून ऐकायला तयार नाही. तो मुजोरी करून आपला प्रत्येकाचा भवसंस्कार जो असतो तो आल्यानंतर जेव्हा अदुःखद असुखद वेदनामध्ये आहे मोहमूल चित्त, दोन प्रकारचं मोहमूल चित्त असतं आणि मोहमूल चित्त आपल्याला बेहोशीमध्ये ठेवतो. हे मनुष्य असो वा मनुष्य तर प्राणी असो, या सगळेच आपण बेहोशीमध्ये राहून सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी बांधतो, दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी बांधतो, दुःखद असुखद वेदना आली तर प्रतिक्रिया करून मोह मूढतेच्या गाठी बांधतो. एकच काम करतात सगळे लोक. मनुष्य वा मनुष्य तर प्राणी असो, वेदना पच्ययात्मना कधी पाण्याच्या रेषेसारखे, कधी वाळूच्या रेषेसारखे, कधी दगडावरच्या रेषेसारखे अशा संस्कारांची निर्मिती आपण करत राहतो. याला अविद्या पच्चया संखारा. हा संखारा मनाचा स्कंद एवढा घनीभूत असतो, तो आपल्या स्वभावाचा बळी असतो. म्हणून प्रत्येक जण तुम्ही आम्ही आपल्या स्वभावाचे बळी असतो. आपला स्वभाव आपल्या आचरणात उतरतो. एवढे दिवस एवढे लांब लांब शिबिर करत आहे तरी या व्यक्तीत बदल झाला नाही अशा टीका आपल्यावर येतात. म्हणते ज्ञान ज्योती एवढे वर्ष ज्ञान करत जा, ध्यान करत आहे असं म्हणतायत आणि केवढा मोठा रागाचा कर. राग काही समजा नाही ना, एवढ्या लवकर नाही होत. थोडं थोडं शांत होत, थोडं थोडं शांत झालं की शांत नाही, तो शांत होईल तो संत. आम्ही आता चिवरधारी संत नाही आहोत. तुम्ही संत नाही आहात, तुम्ही शांत झाले का? मला तर गुस्सा आहे का कधी कधी? माझ्या स्वभावात गुस्सा उतरल्यावर तुम्ही काय कराल? रागिष्ट म्हणते. द्वेषाचा भाव उतरला हा द्वेषी म्हणते आहे म्हणा. आसक्तीचा भाव उतरला पक्का झाला गेला कामातून म्हणाल. प्रत्येक व्यक्ती रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाचा. माझा स्वभाव कोणता? माझा स्वभाव बुद्धिमूलक स्वभावाचा मी आहे. हे लवकर मलाच नाही कळलं बरं का. म्हणजे माझ्या बुद्धीला जे पटतं ते स्वीकार करतो.
बुद्धीचा माझा जो बुद्ध्यांक आहे त्या बुद्धीच्या कसोटीवर जो विषय उतरला त्याला मी खरा मानतो. हे खरं असतं का? नाही. कारण बुद्धीला सीमारेषा असते, बुद्धीला सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून ही प्रज्ञा लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवते. आपली बुद्धी लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवू शकत नाही. नाहीतर हे जेवढे जेवढे हुशार वैज्ञानिक आहेत सगळे स्वतःपन्न सकदागामी अनागामी अर्हत्व प्राप्त केलं नसतं का? आम्हाला मोठी घाई होते. भगवान बुद्धांचा दार्शनिक दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक दृष्टिकोन, सायंटिफिक दृष्टिकोन. अशा प्रकारचे आम्ही असो की तुम्ही असो आम्हाला या सवयी झाल्या. मी काय म्हणतो, वैज्ञानिकांच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊन पुढे सरकणारा दृष्टिकोन जो बुद्ध चक्षु ज्यांना प्राप्त होतात, समंत चक्षु ज्यांना प्राप्त होतात, दिव्य चक्षु ज्यांना प्राप्त होतात, ही बुद्धांची दृष्टी आहे. बुद्धांचा आउटलुक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे, शास्त्रीय दृष्टिकोन नव्हे, त्याच्या पण शास्त्रीय दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन हा लोकीय दृष्टिकोन आहे, बदलणारा आहे, तो अनित्य आहे, नित्य नाही. भगवान बुद्धांचा दार्शनिक दृष्टिकोन, बुद्धांचा दृष्टिकोन हा लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवते. तो दुःखापासून तर सुखापर्यंत पोहोचवणारा असतो. असं सुख की जे सुख कधीही संपत नाही. न संपणाऱ्या सुखाला निब्बाणं परमं सुखं. जे सुख कधी संपत नसतं त्या सुखाला निब्बाण रूपी श्रेष्ठतम सुख असं समजलं जातं, जे उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. म्हणून त्याला नित्याचं सुख म्हणतात. नित्य असतं, नित्य म्हणजे अंतिम सत्य, जे उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. निब्बाणं परमं सुखं. लोकीय ज्ञानापासून तर ते लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवणारी दृष्टी आहे ना, ही बुद्ध दृष्टी आहे. ही बुद्ध दृष्टी संपूर्णत्वाकडे पोहोचवणारी आहे. वैकुंठं परिशुद्धं, संपूर्णत्वाकडे पोहोचवणारी दृष्टी आहे. आणि तुम्ही जगात संपूर्णत्व असं काहीही नसतं या म्हणण्याचे, वैज्ञानिकांच्या म्हणण्याचं तुम्ही समर्थन करता. म्हणून वैज्ञानिकांची दृष्टी देखील नित्या दृष्टीमध्ये घडणारी आहे. ती लोकीय दृष्टी आहे, ती बदलणारी दृष्टी आहे. भगवंतांची, बुद्धांची दृष्टी ही लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवण्याची दृष्टी आहे, परिपूर्णता स्थापित करणारी दृष्टी आहे. हे तुम्हालाही सांगता येत नाही आणि आम्हालाही सांगता येत नाही. एवढे आम्ही बुद्धांचे अनुयायी स्वतःला मानतोय तरी आपली मिथ्या दृष्टी अजूनही तशीच्या तशीच आहे. दळभद्री आहोत आपण, दळभद्री. त्यामुळे बुद्धांचा हा आउटलुक, बुद्धांचा दृष्टिकोन हा परिपूर्णत्वाकडे नेणार आहे, हे लक्षात घ्यायचं. नाहीतर या दृष्टिकोनामुळे काय होतं, हसवा दृष्टिकोन. आपल्याला, आम्हाला हावरटपणा सुटतो आणि तुम्हाला हावरटपणा सुटतो. भगवंताचा दार्शनिक दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे असं म्हणून मोकळे होतो. ही चूक आपल्या लक्षात येत नाही, एवढं भान नसतं आपल्याला. आपण वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातनं बुद्धीचे शिकार, बुद्धीचा वैज्ञानिकांची दृष्टी वैज्ञानिकांची दार्शनिक दृष्टी ही भौतिक दृष्टी आहे, लोकीय दृष्टी आहे. त्यामुळं ही भौतिक दृष्टी ही बदलणारी असते.
अनित्य असते, ती नित्याकडे पोचवत नाही, ती या लोकीय क्षेत्रामधल्या सूक्ष्मापर्यंत देखील पोहोचवली नाही अजून. या भौतिक जगाचं अंतिम सत्य आपण परमाणूच मानतो की नाही? परमाणूच्या पुढे तुम्ही गेलात का? वैज्ञानिक तरी गेले का? 1968 साली अल्वर्ज लुईस नावाचे वैज्ञानिक पुढे आले. 1968 पर्यंत हाच समज होता की या भौतिक जगाचं अंतिम सत्य अणु आहे. आणि अल्वर्ज लुईस या तत्ववेत्यांनी या अणूची फोड करून टाकली, तुकडे तुकडे करून टाकले. न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. परमाणु हा अणूचा 36वा भाग आहे. बरं का गुरुजी कधी कधी सांगतात ना, अरे बुदबुदे बुदबुदे, काय ते बुदबुदे? परमाणु परमाणु. आता समजवण्यासाठी सांगताय, पण तुम्ही थोडी बुद्धी चालवून पहा. परमाणु हा अणूचा जर 36वा भाग असेल, प्रकृतीचं सूक्ष्म सत्य असू शकेल काय? याचा उत्तर आहे नाही. अजून पुढे असे वैज्ञानिक येतील, अशी उपकरण काढतील, बबल चेंबरच्याही पुढे येणार, बबल चेंबरच्याही पुढे जाणे असे अनेक वैज्ञानिक येतील आणि या परमाणूचे तुकडे तुकडे करून पाहतील. भगवान बुद्धांनी बुद्ध दृष्टीच्या आधारावर त्यांनी या प्रकृतीचा अंतिम सत्य म्हणजे अठ्ठकलाप होय, हा लोकीय सत्याचा चरमबिंदू आहे. लोकीय सत्याचा चरमबिंदू आहे अठ्ठकलाप. अठ्ठकलाप म्हणजे काय? हा 5 तत्वांनी पुतळा आपल्याला बनलेला असं आपण म्हणतो. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. भगवंत आकाश धातूला महत्व देत नाही. ज्याला आकाश म्हणतो तो पोकळी आहे ना एवढी मोठी, आणि त्या पोकळीमध्ये देखील अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंच्या या अठ्ठकलापांचा प्रपंच असतो. हे एवढी मोठं आकाश धातूचं हे स्थूल अस्तित्व तथागतांनी कथन केल्याप्रमाणे आकाश धातू संबंधीची अठ्ठकथा तुम्ही वाचा, त्यामध्ये हे सगळं विश्लेषण आलेलं आहे. पोकळी आहे ना, त्या पोकळीत 2 सूक्ष्मदर्शन काय आहे? या आकाश धातूचं सूक्ष्मदर्शन काय आहे? 2 अठ्ठकलापामधील जे अंतर आहे ना, जी पोकळी आहे ना, ते सूक्ष्म आहे. हे अठ्ठकलाप म्हणजे अग्निवायू आणि पृथ्वी धातू आणि त्यांचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्म अतिसूक्ष्म कण, की ज्याचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करता येणार नाही, अशा अतिसूक्ष्मतम कणाला अठ्ठकलाप हे नाव तथागतांनी दिलेलं आहे. आणि प्रकृतीची हे अंतिम इकाई, अंतिम सत्य, ज्याला नित्य प्रकृतीचं हे नित्य सत्य असं म्हटलं जातं. हा अतिसूक्ष्म कण यापर्यंत माणूस पोहोचू शकत नाही ना, कारण लोकीय दृष्टी इथपर्यंत पोहोचवत नाहीये तुम्हाला. ती बदलणारी दृष्टी आहे. सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण बुद्धीला सीमा असते ना. बुद्धीच्या आधारावर वैज्ञानिक संश्लेषण, विश्लेषण, विघटन, विभाजन करून सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिक करतो. याचा अर्थ असा नाही की वैज्ञानिकांची टिंगलटवाळी करायची नाही. हा लोकीय दृष्टिकोन आहे, तो नेहमी बदलणारा दृष्टिकोन आहे. भगवंताचा हा दृष्टिकोन लोकीय दृष्टिकोन. लोकीय सत्य काय आहे? अंतिम सत्य प्रकृतीचं परमाणु नाही. परमाणु हा तो 36वा भाग आहे अणूचा. हे सूक्ष्म परमाणु असा अतिसूक्ष्म कण, अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातू त्याचे 4 गुण 8ही कलापांनी मिळून बनलेला अतिसूक्ष्म कण, ज्याला अठ्ठकलाप असं नामकरण तथागतांनी केलेलं आहे. प्रकृतीचं अंतिम सत्य हे परमाणु आहे. या निष्कर्षापर्यंत अजूनही बुद्धीच्या स्तरावरचे कुठले वैज्ञानिक पोहोचू शकलेले नाही. एक आमची उपासिका आहे, त्यांना सांगितलं गणितज्ञ पीएचडी आहे ना, तर तुम्ही अठ्ठकलापावर करा म्हटलं पीएचडी. बबल चेंबर या उपकरणाद्वारे एक या आकड्यावर 22 शून्य द्यायची एका सेकंदामध्ये. फटकन काटा असा सरकला सेकंद काटा, एका सेकंदामध्ये
एक या आकड्यावर 22 शून्य द्यायची, एवढ्या वेगानं हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावतो. बबल चेंबर या उपकरणाच्या आधारे अल्बर्ट लुईस यांनी ही मांडणी केली आणि सारा जग स्वीकारतोय. मला कसं पटेल? मला कसं पटेल? तुम्हाला कसं पटेल? तुम्ही विश्लेषण करून पाहा. परमाणू जर हा 36वा भाग असेल तर सूक्ष्म सत्य कसं होऊ शकेल? नाही ना. वैज्ञानिक येतील पुढे पुढे आणि या परमाणूचे तुकडे करतील, तरी ते सूक्ष्म सत्यापर्यंत बुद्धीच्या आधारावर पोहोचू शकत नाही. वैज्ञानिकांचे जे जे संशोधन आहे ती लोकीय दृष्टी आहे, ती बदलणारी दृष्टी आहे. लोकीय ज्ञानापासून, लोकीय सूक्ष्मापासून तर लोकोत्तर सूक्ष्मापर्यंत ते पोहोचवू शकत नाही. यासाठी बुद्ध दृष्टी पाहिजे. दुर्लभ बुद्ध उत्पादो इमस्मिन् लोके. बुद्धाच्या जीवनातल्या ज्या 30च्या 30ही पारमितांचा डोंगर त्यांना रचावं लागतं. त्यामुळे त्यांच्या जीवनातल्या साऱ्या घटना आहेत ना, कशा अद्भुत असतात. अद्भुत सूत्रामध्ये आपण चाळले ना, आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू का? सिद्धार्थ गौतम ज्याचं लहानपणी नाव सुकिती ठेवलंय, तापस सुमेधापासून दीपांकर भगवान सम्यक संबुद्ध त्यांच्याकडून जी अभिनिहार प्रक्रिया झाली, बुद्धत्व प्राप्त करण्याचा संकल्प सोडला आणि या प्रथम जीवन या बोधिसत्वाचं तापस सुमेधापासून तर ते सिद्धार्थ गौतमापर्यंत त्यांना 4 लाख असं 4 लाख 4 असंख्येय 1 लाख कल्प. 4 असंख्येय म्हणजे एक या आकड्यावर 140 शून्य द्यायचे. एक असंख्य म्हणजे एक या आकड्यावर 140 140 एवढे शून्य द्यायचे. तेव्हा एक असंख्य होतं. 4 असंख्य 4 या आकड्यावर 140 शून्य द्यायचे. 4 असंख्य झाले आणि 1 लाख कल्प. एक कल्प म्हणजे ही सूर्यमाला उत्पन्न होण्यापासून नष्ट होण्यापर्यंतचा कालखंड, याला एक कल्प म्हणतात. 4 असंख्य 1 लाख कल्प. बघा, पुढल्या वेळेला वेगवेगळ्या बुद्धांची माहिती देईल. वेगवेगळ्या बुद्धांची जास्त वेळ लागतो. किती किती बुद्ध झाले आपल्याला 28 परित्त आहे ना, एवढ्या बुद्धांची माहिती मिळते ना. अट्टकथांमध्ये आलेले वेळेवेळेने सांगेल कितीतरी कशी कशी बुद्ध, त्या बुद्धांची नावं सांगेल. साधुकार देताना आपण लोकीय क्षेत्रात आहोत. लोकीय क्षेत्रात आहोत. आता काही निरोध समापत्ती ध्यानामध्ये आपण रमण करत नाही आहोत. लोकीय क्षेत्रामध्ये साधुकार देताना पहिल्यांदा साधू म्हणतो तर वेदना, शरीरातल्या वेदनाच्या उत्पत्तीपासून, वेदना कुठली असू दे, सुखा दुखा अदुखा सौमनस्य की दौर्मनस्य, वेदनांचा अनित्य बोध याचा अनुभव करत, अनित्य ज्ञानाच्या आधारावर वेदनांचा अनित्य बोध करत करत पहिल्यांदा साधुकार देणं. वेदना आणि दुःख, वेदना कुठली असो, ज्या ती सुखा वेदना आणि प्रतिक्रिया करून, रागाच्या दुःखा वेदना आणि प्रतिक्रिया करून, द्वेषाच्या अदुखा असुखा वेदनाला प्रतिक्रिया करून ओढतीच्या गाठी मारतो. दुःखच आहे. वेदना आणि दुःख, वेदनांचा सारा प्रपंच दुःखच आहे. हा दुःख बोधाचा अनुभव करत करत दुसऱ्यांदा साधुकार देतो. आणि हे शरीर मी नाहीये, माझं नाहीये. कुठले अग्निमय झाले आणि पृथ्वी धातूची प्रधानता घेऊन आलेले हे तरंग, या अष्टकलापांच्या तरंगांना मी म्हणून, माझं शरीर म्हणून काय हुकूमत चालते? माझी अनात्मा आहे. कुठले वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या चित्त चैतसिकांच्या तरंगाचे उत्पन्न होऊन नाश पावतात. कुठल्या तरंगाने या चित्ताच्या तरंगांना मी म्हणून, माझं चित्त म्हणून, माझं मन म्हणून काय हुकूमत चालते? माझी अनात्मा आहे. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून तिसऱ्यांदा साधुकार देताना हे अनुभूतीच्या आधारावर बोलता आलं तर ते मन पहिल्यांदा हे साधू चित्त उत्पन्न होतं, जे निरासक्त असतं, अनासक्त असतं, प्युअर माइंड असतं,
शुद्ध चित्त असतं, ज्याला निर्वेद ज्ञान म्हणतो. निब्बिदात निब्बिन्नती दुःखे हे समजतो विष्णू. निर्वेद ज्ञान, वेदना कुठलीही असू दे, वेदनेच्या उत्पत्तीपासून वेयापर्यंतचा प्रपंच यथाभूत पाहणं म्हणजे अनित्य ज्ञानाचा अनुभव करणं. या अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करता आला. हा बोध करत करत साधुकार पहिल्यांदा म्हणणं, दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करत करत दुसऱ्यांदा साधुकार करणं, अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून तिसऱ्यांदा साधुकार करणं. तेव्हा हे लोकीय ज्ञानातलं प्रक्षेपण आपल्याला साधुकार करता आला असा त्याचा अर्थ. नाही तर बोलायचा भात न बोलायचीच कडी आहे बरं का. आपण म्हणतो साधू, वेदना सोडायची नाही, सगळं सुटलं चालून जाईल. साधू म्हणताना वेदना सोडायची नाही, वेदनेचा उत्पत्तीपासून वेयापर्यंतचा प्रतिक्षण वेदना कुठली ना कुठली असते, ती प्रधानता घेऊन येते. ती अग्नी वायू जल वा पृथ्वी धातू असो, कुठली धातू असो, कुठल्याही धातूंची प्रधानता घेऊन आलेली संविधा ती अनित्य आहे. त्यामध्ये वेदनेच्या उत्पत्तीपासून वेयापर्यंत प्रपंच पाहिला ना, शरीर सारं तरंगित होतं. तरंगित होतं. कुठली वेदना येऊ द्या, साधुकार बोलताना वेदना सुखद येतो, दुःखद असो, अदुखद प्रतिक्रिया करणारा हा खंड आहे ना मनाचा, तो एकदम सैल पडतो, ढिला पडतो आणि समता पुष्ट होणार. वेदना कुठलीही असू दे, हा दुःखाचा बोध दुःख ज्ञानाच्या आधारावर करता आला. पूर्ण एकाच वेळेला शरीराला पूर्ण तरंगित झालेलं नसलं तरी ज्या ठिकाणी सुखद वेदना आहेत त्या सुखद वेदनाचे आलंबन घेऊन पूर्ण सारं शरीर फुलून जातं, तरंगित होतं. अशा रीतीनं अनंत अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून तिसऱ्यांदा साधुकार दिला जातो. समजत आहे का? तुझे ड्रेनेजर कोण झाले का? ही कोण ड्रेनेजर कोण झालं? हे मोठं वैभव प्राप्त करणं, असिते पीते खाईते साहिते संपजानकारी होती. गते खिते सुते जागरिते संपजानकारी होती. संघाची पत्त चिवर धारणे संपजानकारी होती. क्षण प्रतिक्षण वेदनांचा उदय वेद जाणत जाणत कर्म करणं हे संबोधी ज्ञानाचं पहिलं पाऊल आहे. ज्याला संमानयुक्ती म्हणतात. एकाच वेळेला दुःखे याण दुःख समुदय याण दुःख निरोध याण दुःख निरोध गामिनी पटिवदा याणती इति उच्यते इति निकवे संमानयुक्ती. दुःख दुःख समुदय दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिवदा या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं. संमानयुक्ती नेहमीच आपण कर्म करताना सोबत असावीच लागते. तेव्हा कुठं आपल्याला ब्रह्मचारी बनण्याचं हे अंकुर फुटतं. बीजारोपण होतं संमानयुक्तीचं, त्याच्याशिवाय नाही. नाही तर बोलायचं भात बोलायचीच कडी. संमानयुक्तीमध्ये योग्य दृष्टी, संमानयुक्तीमध्ये विवेक दृष्टी, संमानयुक्तीमध्ये वैज्ञानिक, या सगळ्या शब्दांना आपण बळी पडतो. वेदना पच्चे या पण्या, ज्या संस्कारांचा संग्रह वेदनांच्या आधारावर प्रतिक्रिया करून आपण या भवसंस्कारांचा संग्रह करतो. वेदना पच्चे या तन्ना, त्याच वेदनांचा आधार घेऊन जर अनित्य बोध जागवता आला, दुःख बोध जागवता आला, अनंत बोध जागवता आला, म्हणजे वेदनांचा उदय वे जाणत जाणत काय व्हायचं, मनाने कर्म करता आली. चारही सत्याचा अनुभव करत करत कायावाच्या मनाने कर्म करणे याला म्हणतात. याला म्हणतात संमानयुक्ती. हे वैभव 11 वाजले घडीचे मंगल होऊ दे. अबा आहे निर्जीव पण वेळ पाहावं लागते ना आपल्याला. इथं एक मुलगा होता चंद्रपूरचा, त्याला विचारलं किती वाजले, तो बरोबर सांगायचा. घडीशी पहा त्याचं चित्त किती मिसळलेलं होतं. त्याला कधी विचारा किती वाजले, बरोबर टाइम राईट टाइम सांगायचं. एखाद्या गोष्टीत एखाद्याचं चित्त असं शक्तिशाली झालं पापावर एखाद्या विषयात, बाकी सगळं विसरून जात होतो. हे घडीचंही वैभव असतं, कारण माणसाने निर्माण केलेली घडी आहे ती. मशीन आहे शेवटी, हॅक होत नाही का? तरी ईव्हीएम हॅक होत आहे. आता बिहारच्या निवडणुका ईव्हीएम हॅक करण्याच्या नादात आहेत. हजारो लोकांचे नागरिकत्व डिलीट करतायत. तिथे तर 45, 60, 70 वर्षाच्या मेलेल्या लोकांची लिस्ट पुन्हा आलेली आहे. अशा रीतीनं पुढे पुढे मतदानाचा हा मूलभूत अधिकार हिरावून घेण्यासाठी
त्यांची नावं लिखाण करण्याचे षडयंत्र सुरू आहे बिहारमध्ये. त्यामुळे हे भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन सजावट करण्यासाठी आपल्याला धम्माचं कवचच आपल्याला मार्गदर्शन करणार असेल, मार्गक्रमण करणार असेल, मार्गावर चालणार असेल. हे अन्न वस्त्र निवारा भौतिक जीवन सजवण्यासाठी आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी भगवंत म्हणून म्हणतात, देव वस्तू काले नसस्य संभ. वेळेवर पाऊस आला चंद्रपूर नगरीत पाणी घुसलंय का? तुम्ही ध्यान करत राहा, पाणी इकडे वाहत जाईल पण तुम्ही नाही पडणार. म्यानमार मध्ये 20,000 भिक्षू मेले, काहीच नाही वाचलं. तुम्ही म्हणाल ना आम्ही उपासक आहोत, तुम्ही म्हणाल आम्ही भिक्षू आहोत, प्रकृती काय तुम्हाला काय माफ करणार आहे? समान धातू कंपन तुम्ही भिक्षू होता की कोणी होता? 20,000 भिक्षू गेले भाऊन त्या भूकंपामध्ये. काय साधी गोष्ट झाली? असं कसं झालं? आपल्या चित्तात येतं की नाही? थोडे सगळे एकही नाव वाचता ना भूकंपात. सगळ्या मोनेस्ट्या गेल्या, भिक्षू गेले. काय कराल तुम्ही? कम्म विपाकानं खंदानं कडताज रूपानं कम्म बच्चे बच्चे. तुम्ही कोणी असू द्या, कम्माचा विपाक येणार. त्यामुळे तुम्ही पाप कर्मांपासून खूप दूर राहा. मन आहे काय तर नमो तसं जसं मनात येईल तसं तुम्ही करताय ना. जातकाय बाबतीत साधकांच्या बाबतीत तसं होतं. म्हणून आपण खूप अलर्ट, खूप सजग राहिलं पाहिजे. समाधी नेहमी सोबत घेऊन चालता आली पाहिजे. तेव्हा आपण शुद्ध चित्ताने कर्म करू तर शुद्ध परिणाम येईल. बुद्ध धर्म संघाच्या प्रभावानं नेहमीच सगळ्यांनी शुद्ध चित्ताने कर्म केलं तर किती प्रसन्नतेनं जीवन जगता येईल. प्रसन्नतेनं वर्तमानामध्ये जीवन जगण्याची ही पद्धती आहे. याला धम्म काय हिंदू असतो, बौद्ध असतो, जैन असतो, शीख असतो, यहुदी असतो, ईसाई असतो, मुस्लिम, ब्राह्मण शुद्ध असतो, पण शुद्ध असतो, तू विशुद्ध असतो. धर्माचं अनुसंधान केवळ तथागतांना बुद्धांनाच करता येतं, गैऱ्याचं काम नाही आहे. भगवान बुद्ध त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं तर बौद्ध धर्माची स्थापना नाही करत. ते शुद्ध धम्म सांगताय, सत्य धम्म सांगतात. आर्य सत्याचा साक्षात्कार करून या सत्यामध्ये लोक सत्यापासून लोकोत्तर सत्यापर्यंत कसं पोहोचलं जातं. त्या संपूर्ण त्या चरिपट्टा, त्या रीतिपात, त्या सम्यक प्रदान, 5 बल, 5 इंद्रिय, 7 भोजन, गरीब ठंडी को मागवा. हा मच्छिमा पटीपदा 37 बोधी पक्षी अंगांमध्ये असतात. सगळा मध्य मार्ग आहे. जो व्यक्ती भगवंताकडे आला, त्यांच्या संघाकडे आला, विषय 90 प्रकारच्या स्वभावाची माणसं, त्या स्वभावाविषयी ते शब्द भावनेचं कंपन ठाण देत ना. तुम्ही आता गोंधळ करायला लागले. हे बघा, क्षणिक समाधीपासून उपचार समाधीपर्यंत पोहोचावं लागतं. उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचवावं लागतं ना. तुम्ही लहान श्वास घेता, पोट फुगवता, लहान श्वास घेता, पोट आतमध्ये देता ना. तेव्हा ही कृत्रिमता झाली. मी याचा अभ्यास केला नाही असं नाही. ज्या वेळेला सूक्ष्म श्वास असला ना, हे किती सूक्ष्म असू दे, अगदी सहजपणे शिलाचं पालन करता यायला हवं. अगदी सहजपणे समाधीचा अभ्यास करता यायला हवं. अगदी सहजपणे प्रज्ञा धारण करता यावी. हे संपूर्ण तदंग प्रहणाच्या, विखंबन प्रहणाच्या आणि समुच्छेद प्रहणाच्या आधारावर होतं. आता आलं तर हे विशुद्ध चित्त असं कसं उत्पन्न होतं, या चित्ताने आपल्याला कामं करता आली शुद्ध चित्ताने तर शुद्ध परिणाम येईल. हे आपलं वैभव, धम्मचारिणीचं वैभव हे सामोरे येईल. निश्चितपणे या सद्धम्माचा लाभ आपल्या सगळ्यांना जो बुद्ध धम्म संघाच्या प्रमाणात आपलं सर्वांचं मंगल भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.